सापाला पकडण्यासाठी आम्ही निघालो आहोत. तर आमच्या चॅनलला कंटिन्यू पहा, कोणता साप आहे कोणता नाही तर तुम्हाला माहीत होईल. येतो ना ज्या स्थळी साप आहे त्या स्थळी आम्ही पोहोचल्याच्या नंतर आढळलं की जिथं ते झोपत आहेत त्या ठिकाणी तो साप आहे आणि त्यांच्याजवळ भांडे वगैरे आहेत आणि हा साप नाग आहे. भाऊ कोणाच्या घर आहे? विला सिरले कोणता साप हा आता आपण पाहूया. नागाचा नागच आहे. नाग ओरिजिनल हो म्हणतो हा का होता दोन आयटम उठा साईडला नागाला आपण सहज ओळखू शकतो कारण तो फणा मोठा करतो. परत त्याला पकड. दुसरा गटात चला. संगर येते जा थांब टारचं दाखव. थांब हा पकडा आपला मोबाईल. त्या अंगा निघला तो त्या बाजूला निघला का? निघला का? हा थांबा एक मिनिट. हा परत एक काम कर. तुम्ही हातान सोडून द्या. नाही आम्ही असल्यावर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तू बाय ना खिच्च नाही तर आरामात येऊन राहिला. येत आहे बरं. आरामात एक काम कर, एक खड्डा दाखवून ते कचरा फेकाची सुकून वगैरे असेल ना मामा नाही एक अगरबत्ती पेटवशील. त्याला श्वास घेण्यासाठी फक्त आपल्याला गड्डा पाडावा लागेल. इथं एक अगरबत्ती अगरबत्ती नाही तर दाबण देऊन द्या असं तर डब्बीनं अगरबत्ती देणार आहे बघा. खूप छान. तर हे आहेत माझी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठले साहेब आणि त्याच्यासोबत आहेत पराग लाडे सर्पमित्र. अच्छा आता हा एक जो साप आता तुम्ही पाहिला हा एक फणा काढते बरोबर आहे. फणा कोणता साप काढताय? फक्त नागच काढू शकतो, बाकीचे साप फणा काढू शकत नाही. चोकालाच नाग म्हणतात. आपण नागाला आता याला इंग्लिश मध्ये इंडियन कोबरा ह्या नावाने ओळखतात. आता आमचे जे शेतीपीठ जे नाव राहते त्याला नाजा ह्या नावाने ओळखतात. आता आपले लोक कसे पिंट्या चिंट्या एकाच मुलाला 4 पद्धतीचे नाव असतात. त्या पद्धतीने आपल्या इकडले लोक याला गवाऱ्या चोका काली मंदिर आहे. हा साप भरपूर विषारी असते आणि आपण अंधश्रद्धा एक आहे का आपण नागाला आपण दूध पण पाजतो. पण जो विषारी साप आहे त्याला दूध पाजला तो साप काही मिनिटाच्या नंतर तो मरून जातो. कारण माहित आहे का दूध वगैरे पचून पुंगीवाली जे लोक येत होते गारुडी लोक तर ते नागाले 9 ते 10 दिवस उपाशी ठेवत होते. उपाशी ठेवलेला साप पाणी म्हणून तो दूध पिवायला लागला. दूध पिला अर्ध्या तासाच्या नंतर तो साप मरून जातो. नाही पडावल्या अगरबत्ती नाही आहेत. तो असा गोल आकाराचा एक 10चा आकडा म्हणतो. तो 10चा आकडा आहे जे पहिले पुराणी जे लिपी मुळी लिपीतील तो 10चा आकडा आहे. आपण तो टवऱ्याचा लाड खुनला तर
पाय सडते है ना, हे सर्व गलत आहे. कारण की टवऱ्याला आम्ही हातामध्ये पकडतो, आमचा हात पण सोडायला पाहिजे होता. आम्ही पकडून पाहतो. हे फक्त खरं आहे ना, तुमचा पाय सडते बरोबर, पण त्या टवऱ्याला आम्ही हातात पकडतो, आमचा हात पण सोडायला पाहिजे होता. तर टवऱ्या